करा चालू. नमस्कार मित्रांनो, आज आपण मोर काढण्यासाठी आलेलो आहे. 2-4 दिवसापूर्वी आपण मोर शोधली होती, पण वरती आबूट होता. आबूट असल्याने जी मोरीची माशी असते ती चावते आणि शरीराला खूप वेदना होतात, सुजन होते. त्यासाठी आजही वातावरण आहे, पण जास्त दिवस होत चालले आहेत, तर म्हटलं चला परत निघून जायची. तर आज हे बघा, एक टॉवेल घेतलाय आणि आत खूप मध आहे, तुम्हाला दाखवतो मी आता. माशा पण खूप फिरत आहेत, त्याच्यासाठी हेल्मेट पण आणलं होतं, पण हेल्मेटने आत दिसत नाही, हेल्मेट ठेवून दिलाय. बघूया आता मध किती भेटते. बघा भरपूर मध आहे आणि हाताला माशा खूप झोंबली आहे ती, पण मोर आपल्याला काढायचीच आहे. त्या आतापर्यंत झोंबल्यात. तर फायनली सगळी मध काढून झाली आहे. तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण हाताला आहे माझ्या 6-7 माशा झोंबलेल्या आहेत. वरती नाही झोंबल्या, पण हाताला झोंबल्यात. तुम्हाला व्हिडिओ पुढे दाखवतो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्ही बघू शकताय पूर्णपणे माझ्या हाताला 7-8 मासे आहेत, तर ती झोंबलेली आहेत. तर हे बघा, इथं लाल लाल झालेले माझ्या बोटाला, इथं त्याने डंक दिलेला आहे. तो डंक जाऊ द्या, पण तुम्ही बघू शकताय एवढी मध आपल्याला भेटलेली आहे. जवळजवळ 2 ते 3 लिटर असणार एवढी मध आहे. पण ते आता वाटून जाणार आहे, कारण आम्ही 7-8 जण आहे सगळे. तर प्रत्येक जणाला थोडी थोडी जेवढी भेटणार तेवढी घरी घेऊन जाणार आहे. तर मोर काढणं मित्रांनो खूप सोपंही नसतं आणि अवघडही नसतं. ह्या गोष्टीला डेअरिंग लागते. माशी झोंबल्यानंतर खूप शरीराला ठणका बसतो, आग पेटते. तर आता आपण याच्यामध्ये वाटे करणार आहोत, जी काही प्रत्येक जणाला येईल तेवढी थोडी थोडी. आणि ही मध खूप आयुर्वेदिक असते, कारण आता हिरडीचा सीझन आहे आणि हिरडीची मध वेगवेगळे जे फुलं असतात रानामध्ये, तर त्यांच्या फुलांचा जो घटक असतोय फुलांमध्ये, तर तो शोषून आणण्याचं काम ही मधमाशी करत असते आणि आपल्या पोळ्यामध्ये टाकत असते. तर ही जी मध आहे आपल्याला खूप पूर्णपणे आयुर्वेदिक भेटलेली आहे.